नमस्कार. आज आपण राजकीय विचार आणि धार्मिक सामाजिक सुधारणा हा घटक बघणार आहोत. बघा, हा घटक अभ्यासल्याच्या नंतर म्हणजेच त्याचं उद्दिष्ट काय या घटकाचं, तर हा घटक अभ्यासल्याच्या नंतर आपल्याला 19व्या शतकातील इंग्रजी विद्येच्या प्रसारामुळे भारतात प्रबोधन कसं झालं याविषयीची माहिती कळेल. त्याचप्रमाणे राजाराम मोहन रॉय, विवेकानंद, दयानंद, महात्मा फुले यांनी केलेल्या धार्मिक व सामाजिक सुधारणांची माहिती कळेल. त्याचप्रमाणे भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी विभक्त मतदारसंघ, राखीव जागा या संबंधी निर्माण झालेल्या समस्या व त्यातून नेत्यांनी अडचणींवर मात करून भारतात राजकीय हक्कांच्या बाबतीत समता प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नासंबंधीची आपल्याला माहिती येणार आहे. त्याचप्रमाणे भारतातील स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटिशांनंतर स्थानिक स्वराज्य संस्था व भारतीयांचा सहभाग या संबंधीची माहिती देखील आपल्याला समजणार आहे. तर थोडक्यात आपण त्याची प्रस्तावना पाहून घेऊयात. बघा, ब्रिटिशांच्या राजवटीचे परिणाम भारताला सोसावे लागत होते. आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक व वैज्ञानिक क्षेत्रामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटिशांच्या भारतासंबंधीच्या धोरणामुळे, विशेषतः आर्थिक पिळवणुकीमुळे, भारतीयांना कमी लेखल्यामुळे, भारतीय नेतृत्व कमकुवत केल्यामुळे भारतीय जनतेला ब्रिटिश शासनाबद्दल अनादर व असंतोष वाटत होता. या असंतोषाच्या भावनेतूनच भारतीयांमध्ये एकजूट निर्माण झाली आणि त्यातूनच स्वातंत्र्य चळवळीला चालना मिळाली. भारतीयास खुश करण्यासाठी बघा, ब्रिटिश सरकारनं थातूरमातूर कायदेशीर सुधारणा केलेल्या होत्या. रेल्वे, टपाल, संरक्षण, शिक्षण, सामाजिक व धार्मिक सुधारणा याद्वारे सुधारणा करण्याचा प्रयत्न करून भारतीयांमध्ये असंतोष दूर करण्याचा प्रयत्न केला. वस्तुतः ब्रिटिशांनी या देशात सत्ता टिकवण्यासाठी केलेल्या त्या सुधारणा होत्या. स्वातंत्र्यपूर्व काळातील व स्वातंत्र्योत्तर काळातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकासाबाबत आपल्याला जास्त माहिती मिळेल. जयप्रकाश नारायण यांनी देखील पंचायत राज म्हणजे लोकशाही जनतेच्या दाराशी असं म्हटलं होतं. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्या कार्याबद्दलची माहिती देखील आपण या घटकामध्येच घेऊयात. तर सुरुवात करूयात. सर्वात आधी आपण ब्रिटिश राजवटीचा प्रभाव, ब्रिटिश राजवटीचा प्रभाव आणि प्रबोधन विचार बघूयात. बघा, आधुनिक ब्रिटिश साम्राज्यवादाची कोनशिला म्हणून भारताच्या गुलामगिरीचा निर्देश करता येईल. सर्जनशील युरोपीय बुद्धीने निर्माण केलेली कितीतरी यंत्रे कच्च्या मालाअभावी जणू मृतवत बनली होती. ती पुनश्च खडखडू लागण्यासाठी भारतातील कच्चा मालच जबाबदार होता. वास्तविक परचक्र ही भारतीयांसाठी नवीन आपत्ती नव्हती. शक, हुन, पठाण, मोगल, पोर्तुगीज इत्यादी अनेक परचक्रकांनी देशाला वेळोवेळी ग्रासलेलं होतं. असं जरी असलं तरी बघा, भारतीय समाज जीवनावर इंग्रजांचा पडलेला प्रभाव परचक्रापेक्षा जास्त मूलगामी, दूरगामी तसेच सर्वस्पर्शी होता. याविषयी तीळ मात्र शंका नाही. या परचक्रातूनच जाज्वल्य अशा राष्ट्रवादाच्या, राष्ट्रप्रेमाच्या उर्मी निर्माण झाल्या. दिनांक 22 ऑक्टोबर 1875 सालच्या खानदेश वैभव या अंकामधील मते ब्रिटिश शासन पद्धतीविषयी व निर्माण झालेल्या प्रतिक्रियेविषयी मार्मिक भाष्य करणारी अशीच आहे. ती अशी याची जाणीव आपल्याला चांगल्या प्रकारे आहे की आम्ही मृदू व्यवहार करू तर इंग्रजी शासनाकडून आपल्याला कदापि न्याय मिळणार नाही. एखाद्या शक्तीला पराभूत करण्यासाठी त्यापेक्षा मोठ्या शक्तीनेच पराभूत करावं लागतं आणि हे ज्ञान आपल्याला प्रत्यक्ष इंग्रजांकडूनच मिळालेलं आहे. अशी जी मतं आहेत तर ती मतं तात्कालीन भारतीय मानसिकतेविषयी अर्थगर्भ भाष्य करणारी अशीच आहेत.
1875 साली बडोद्याच्या गायकवाडांमार्फत त्यांच्या दरबारातील कर्नल फायरच्या हत्येचं तथाकथित प्रयत्नांविषयी अमृत बाजार पत्रिकेमध्ये व्यक्त झालेली मते देखील पुरेशी बोलकी अशीच आहेत. पत्रिकेने लिहिलं होतं की निसंदेह एका अज्ञात कर्नलला झालेला विषप्रयोग हा संपूर्ण राष्ट्राला नपुसंक बनविण्याच्या तुलनेमध्ये किती छोटा अपराध मानावा लागेल. अमृत बाजार पत्रिकेतील ही टिप्पणी तमाम भारतीयांच्या भावनेचं अस्सल प्रतिबिंबच मानावं लागेल. परकीय राजवट या देशातून झुगारून द्यायची या विषयीच्या परिपक्व विरोधाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या ब्रिटिश राजवटीचा प्रभावच जबाबदार होता, हे नाकारून चालणार नाही. भारतीय राष्ट्रीय आंदोलनात ढोबळमानाने जहाल, मवाळ, क्रांतिकारी, साम्यवादी इत्यादी अनेक विचार प्रवाह कार्यरत होते. पण स्वातंत्र्य आंदोलनासाठी सनदशीर आंदोलने हाच एकमेव समयोचित व सर्वश्रेष्ठ मार्ग स्वीकारण्यामागे तेथील नेतृत्वाची प्रेरणा देखील महत्वाची होती. 16व्या शतकात युरोपीय संस्कृतीला एका परिवर्तनाला सामोरं जावं लागलं. या परिवर्तनालाच औद्योगिक क्रांती या नावानं ओळखलं जातं. हे परिवर्तनच युरोपातील व्यापार युगाची नांदी ठरेल. या व्यापारी युगाची पदचिन्ह प्रथमतःच इंग्लंडमध्ये उमटली आणि नंतर फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी, इटली इत्यादी देशांमधून तिचा जो मार्ग होता तो मार्ग प्रशस्त होत गेला. या व्यापार संस्कृतीच्या आधारानेच ब्रिटिशांनी आशिया खंडात व पर्यायाने भारतात आपली मुळे खोलवर रुजवली. ज्ञानाच्या प्रसारामुळे आमच्या हिंदुस्थानात साम्राज्याचा अंत होईल असं म्हणणं जर असेल तर त्यावर माझे उत्तर असं आहे की परिणामी काही झालं तरी ज्ञानाचे फायदे त्यांना उपभोगू देणे हे आमचं कर्तव्यच आहे. 1836 साली चार्ल्स मेटकापच्या हे उद्गार होते. तर हे उद्गारातून ध्वनित होणारा अर्थ असा की तमोयुगात वावरणाऱ्या भारतीयांच्या भोवतीचं अंधाराचं साम्राज्य आपण दूर लोटून ज्ञानाचा प्रकाश सर्वदूर पसरविला पाहिजे. सुरुवातीच्या ब्रिटिशांच्या उदात्त भूमिकेतून हळूहळू परिवर्तन होत गेलं. प्रत्यक्षात इंग्रजी विद्येचा प्रचार आणि प्रसारामागील अंतस्थ हेतू ब्रिटिश साम्राज्याला बळकटी आणणे हाच होता. अर्थातच इंग्रजी विद्येचा प्रसार 19व्या शतकातील भारतात प्रबोधनाची नांदीच ठरला. एका जुलमी राजवटीला मुळापासून हादरून टाकणारी ही चळवळ या देशात उभी राहिली आणि तिची पायाभरणी इंग्रज राजवटीने केलेल्या इंग्रजी शिक्षणाच्या प्रसारातून झाली. तर हे इंग्रजी शिक्षण व प्रबोधन बघूयात आता. इंग्रजी शिक्षण व प्रबोधन. बघा, ब्रिटिश शिक्षण पद्धतीचा हेतू भव्य उदात्त असा नव्हता. भारतातील सामाजिक व सांस्कृतिक चौकट पूर्ण उद्ध्वस्त करणे हाच त्यांच्या मागचा शेवटचा हेतू होता. पण घडलं ते वेगळंच, ब्रिटिशांच्या अपेक्षेबाहेरचं. या ब्रिटिश प्रणित शिक्षण प्रणालीने कळत नकळतपणे तेथील मध्यम वर्गाला विचार मंथनाला प्रवृत्त केलं. इंग्रजी न्यायबुद्धीवरील विश्वास असणारा हा मध्यम वर्ग ब्रिटिशांच्या आपल्या देशातील उदारमतवाद व इतरांच्या बाबत स्वार्थांक साम्राज्यवाद या विरोधाविषयी विचार करू लागला. 1835 साली मेकॉलेने इंग्रजी शिक्षण योजनेचा पुरस्कार करताना असं मत व्यक्त केलेलं होतं की या शिक्षणामुळे भारतीय रक्ताचा व रंगाचा पण विचार व अभिरुचीबाबत पूर्णतः इंग्रज अशा लोकांचा एक वर्ग भारतात निर्माण होईल व इंग्रजी राजवटीची येथील पाळेमुळे अधिकच घट्ट करण्यासाठी सहाय्यक ठरेल. इंग्रजांची ही अपेक्षा फलद्रूप झाली देखील. पण त्याचबरोबर एक असाही वर्ग तेथे उदयाला आला जो सारासार विचार करणारा होता, स्वातंत्र्यावर, मातृत्वावर प्रेम करणारा होता.
व असंही मानणारा होता की इंग्रजी शासनाचे काही चांगले परिणाम गृहीत धरून एक ना एक दिवस या परकीय राजवटीला या देशातून काढता पाया घ्यावा लागेल याविषयी या वर्गाच्या मनात तीळ मात्र देखील किंतु नव्हता. त्यानंतर पुढे आता आपण इंग्रजी शिक्षण व राष्ट्रबांधणी बघूया. इंग्रजी शिक्षण व राष्ट्रबांधणी. बघा, दर 12 कोसावर या देशात भाषा बदलते. या पार्श्वभूमीवर इंग्रजी भाषेतून दिल्या जाणाऱ्या शिक्षणामुळे तेथील सर्व भाषिकांना जोडणारा एक सामायिक दुवा येथे निर्माण झाला. इंग्रजी शिक्षणाच्या या आकृतीबंधाचा परिणाम फार दूरगामी असाच होता. राजाराम मोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर, दादाभाई नौरोजी, जगन्नाथ शंकर शेठ, न्यायमूर्ती रानडे, महात्मा ज्योतिबा फुले, लोकहितवादी, आगरकर, टिळक, गांधी अशी सलग व सुजाण नेतृत्वाची एक पिढीच उदयाला आली आणि या पिढीने अंधश्रद्धेच्या तिमिरात गुजराण करणाऱ्या भारतीयांचं जीवन ज्ञान ज्योतीच्या प्रकाशाने उदयमान तर केलंच, प्रसंगी आपल्या गतवैभवशाली प्राचीन वारशांची पुनश्च ओळख देखील करून दिली व एक प्रकारे भारतीय राष्ट्रीय आंदोलनाला समर्थ व प्रगल्भ नेतृत्व देखील मिळवून दिलं. त्यानंतर पुढे आता आपण इंग्रजी राजवट व सांस्कृतिक अभिसरण बघूयात. इंग्रजी राजवट व सांस्कृतिक अभिसरण. बघा, इंग्रजी साहित्य व तत्वज्ञानाच्या अभ्यासातून भारतीयांच्या जीवनविषयक दृष्टिकोनात देखील आमूलाग्र बदल झाले. ईश्वर व ईश्वराचा शोध याही पेक्षा पृथ्वीवरील मानव व त्याच्या समस्या त्यांना आता अधिक मोलाच्या वाटू लागल्या. तर्कशून्य कर्मकांडांपेक्षा देखील तर्कस्पष्ट व्यवहार त्याला अधिक महत्वाचे वाटू लागले. या प्रबोधनाची बीजभूमी असलेल्या युरोपात देखील असा एक वर्ग उदयाला आला की ज्यांना भारतातील ऐतिहासिक, वैचारिक, सांस्कृतिक वारशाविषयी नितांत आदर वाटू लागला. हा वैचारिक वारसा हीन नसून एका श्रेष्ठतर अशा संस्कृतीचा तो अतिच्य वारसा आहे. हा समज युरोपात दृढमूल होऊ लागला आणि त्यांनी तेथील संस्कृतीचं श्रेष्ठत्व सादर दाखवून दिलं. मॅक्स मुलर, विल्यम जोन्स, होलब्रुक, ब्यूमफिल्ड इत्यादींनी तेथील प्राचीन संस्कृतीविषयी स्तुतिसुमन वाहिली. एखादं इंग्रजी पुस्तकाचं कपाट सर्व हिंदू ग्रंथ भांडारांपेक्षा जास्त मोलाचं आहे अशी दर्पोक्ती करणाऱ्या लॉर्ड बेंटिंग सारख्या ही एक सजातीयाकडून मिळालेली जोरकस चपराक होती. मॅक्स म्युलरने तर टिळकांसारख्या विद्वान नेत्याला तुम्ही तुरुंगात कसे काय ठेवता असा जाब देखील पत्राद्वारे ब्रिटिश शासनाला विचारलेला होता. या सर्वांची परिणती अशी झाली की सामान्यातील सामान्य भारतीयांच्या मनामध्ये स्वाभिमान, जाज्वल्य अशी क्रांतिज्योत पेटली आणि त्यातूनच असामान्य अशी कामगिरी त्यांच्या हातून राष्ट्रीय आंदोलनात घडली. अशा प्रकारे ब्रिटिशांच्या प्रभावातून तेथील नेतृत्वाचे नव्हे तर सर्व सामान्य भारतीयांचं देखील प्रबोधन झाल्याचं आपल्या लक्षात येतं. त्यानंतर पुढे आता आपण धार्मिक आणि सामाजिक सुधारणा. धार्मिक सामाजिक सुधारणा. सामाजिक सुधारणा आणि कायद्याचा हस्तक्षेप बघूयात. कायद्याचा हस्तक्षेप. बघा, 19व्या शतकाच्या पूर्वार्धात इंग्रजी विद्येनं सुविद्य झालेला एक वर्ग ब्रिटिश साम्राज्याचे प्रामाणिक प्रचारक बनला.
तर पुढची पिढी मात्र याच शिक्षणातून परकीय राजवट उलटून टाकण्यासाठी कटिबद्ध झाली. ब्रिटिश प्रणित धार्मिक व सामाजिक सुधारणांचं स्वागत केलं. कायद्याच्या प्रभावी असराद्वारे समाज परिवर्तनासाठी इंग्रजांनी आधुनिक भारताला दिलेली सर्वोत्तम देणगी आहे असं म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही. यातूनच बघा, राजाराम मोहन रॉय यांच्यासारखं युग प्रवर्तकाने तेथील सामाजिक अरिष्टांवर कडाडून प्रहार केला. विवेकानंद, दयानंद इत्यादींनी मानवता हेच सर्वश्रेष्ठ धर्ममूल्य असल्याचं ठासून सांगितलं. तर फुलेंसारख्या महात्म्याने शिक्षणाचे सार्वत्रिक व दलितोद्धार हेच आपले जीवनकार्य मानलं. या विचार मंथनातून प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज, थिओसॉफिकल सोसायटी इत्यादी धार्मिक व सामाजिक चळवळी या देशात उभ्या राहिल्या. या चळवळींनी समाज मंथनाचं कार्य मोठ्या हिरिरीने केलं. देशातील सामाजिक व धार्मिक चळवळींसाठीची पार्श्वभूमी तयार होण्यासाठी ज्याप्रमाणे तेथील समाजाची अवनत अवस्था कारणीभूत ठरली, त्याचप्रमाणे ब्रिटिश राजपद्धतीमुळे उदयाला आलेलं प्रबोधन देखील कारणीभूत ठरलं. त्यानंतर पुढे आता आपण मुद्रण स्वातंत्र्य बघूयात. मुद्रण स्वातंत्र्य बघा, मुद्रण स्वातंत्र्य व परकीय राजवट या ज्या आहेत तर त्या परस्पर विरोधी गोष्टी आहेत असं थॉमस मनरो यांनी म्हटलेलं होतं. बघा, भारतात छापखाना सुरू करण्याचं काम 18व्या शतकाच्या सुरुवातीला ख्रिस्ती मिशनऱ्यांनीच पहिलं केलं. कारण 16व्या शतकापूर्वी तेथे हस्तलिखित पद्धत रूढ होती व त्याद्वाराच ज्ञान प्रसार केला जात असायचा. छापखाने सुरू झाल्यामुळे 1816 साली बेंगॉल गॅझेट, 1818 साली समाचार दर्पण तर 1832 साली दर्पण वृत्तपत्रे भारतामध्ये सुरू झाली. पूर्वी 196 असलेली वृत्तपत्रांची संख्या 644 एवढी झाली आणि त्यातूनच पुढे केसरी व मराठा सारखी वर्तमानपत्रे तेथून प्रकाशित होऊ लागली. ज्यांनी भारतीय राष्ट्रीय आंदोलनाचं यज्ञकुंड धगधगते ठेवण्यासाठी सातत्याने शब्दसमिधा अर्पण केल्या, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का यांच्यासारखी टिळकांची छापील अक्षरातील गर्जना अक्षरांच्या मर्यादा ओलांडून ध्वनी गर्जनांच्या स्वरूपात आज देखील अनेकांच्या कानात गुंजत राहिलेल्या आहेत. या काळातील सर्व वर्तमानपत्रांनी स्वराज्य व स्वशासनासाठी निरंतर आक्रोश केला. या छापील अक्षरांच्या नशेने भारतीय मने भारावून गेली होती. कारण राजकीय क्रांतीचे वडपानल पेटले असतानाच नेत्यांचे शब्द गर्जना गीता, बायबल व पुराणाप्रमाणे लोक उराशी बाळगलेल्या असतात, याची साक्ष आपल्याला इतिहासाच्या पानापानातून मिळते. या वर्तमानपत्राद्वारेच आम्ही भारतीय एका हिनदीने देशाचे नागरिक नाहीत, तर एक श्रेष्ठतर संस्कृतीचे वारसदार आहोत. हा आत्मविश्वास तमाम भारतीयांच्या नसानसातून वाहू लागला. 1878 सालच्या व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट सारख्या कायद्याद्वारे जहाल भारतीय वर्तमानपत्रांना पाळीव करण्याचे प्रयत्न ब्रिटिशांनी केले, पण तेथील राष्ट्रीय आंदोलनाचा अश्वमेध वारू आता चौफेर उधळू लागलेला होता. स्वतःचे तेथील साम्राज्य बळकट करण्यासाठी इंग्रजांनी त्या देशामध्ये केलेल्या सुधारणा शस्त्र बनून त्यांच्या विरुद्धच प्रयुक्त होत होत्या. मुद्रणाचा प्रचार व प्रसारातून तेथील समाज मन घुसळले गेले व राजकीय जनजागरणाचे प्रभावी अस्त्र भारतीयांना मिळाले. त्यानंतर पुढे आता आपण राजकीय हक्कातील समता व विशेषाधिकार बघूयात. राजकीय हक्कांतील समता व विशेषाधिकार.
बघा, ब्रिटिश शासनाने भारतात अधिकाधिक वर्ष राज्य करता यावं यासाठी तोडा व जोडा पद्धतीचा अवलंब करून हिंदू व मुसलमान यांच्यामध्ये तेढ निर्माण करणे, तसेच राखीव जागांबद्दल अस्पृश्यांसाठी खास मतदारसंघाची मागणी करायला लावणे, की ज्यामुळे स्वातंत्र्य प्राप्तीसाठी प्रयत्न करणारे राजकीय नेते अस्पृश्य व मुसलमान यांच्यात संघर्ष निर्माण होईल असे वेळ काढूपणाचं धोरण अवलंबलं होतं. त्यानंतर बघा, पुढे त्यामध्ये आहे विभक्त मतदारसंघ. ब्रिटिशांनी विभक्त मतदारसंघाच्या पद्धतीला मान्यता दिली. मुसलमान, युरोपियन यांना ज्या जागा दिल्या गेल्या आहेत त्यांची निवड त्या मतदारसंघातील त्या जातीच्या मतदारसंघाकडूनच केली जावी. 10 वर्षांनंतर या पद्धतीचा पुनरुच्चार केला जावा आणि मग संबंधित योग्य तो नवा उपाय अंमलात आणावा. मुसलमान, शीख, हिंदी, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन किंवा युरोपीय मतदारसंघातून उभ्या राहणाऱ्या उमेदवाराला मतदान करू शकतील. मुंबई प्रांतात काही निवडक द्विसभासद सर्वसाधारण मतदारसंघात मराठा जातीसाठी 7 जागा राखीव ठेवल्या होत्या. हिंदी ख्रिश्चनांसाठी विभक्त जातीय मतदारसंघ बनवण्यात आले आणि त्या मतदारसंघात हिंदी ख्रिश्चनांची निवड त्याच जातीच्या मतदारसंघाकडून केली जाईल. अँग्लो इंडियन मतदारसंघासाठी देखील असेच खास जातीय मतदारसंघ बनविले होते. टपालाने मतदान करण्याची सोय त्यांच्यासाठीच ठेवलेली होती. स्त्रियांसाठी खास जागा राखून ठेवल्या होत्या. व्यापारी आणि उद्योगधंदे, खाणी आणि चहा, कॉफीचे मळे यांच्यासाठी खास जागा ठेवलेल्या होत्या. त्या चेंबर ऑफ कॉमर्स किंवा तत्सम संघटनांकडून भरल्या जाव्यात अशी तरतूद केली होती. जमीनदारांसाठी काही जागा राखीव ठेवलेल्या होत्या. जमीनदार संघाकडून त्या भरल्या जाव्यात अशी देखील तरतूद होती. मतदारसंघाच्या भौगोलिक मर्यादा ठरविणे सरकारने आपल्याकडे पूर्णपणे राखून ठेवले होते आणि त्यांची आखणी करण्याच्या सोयीसाठी जातीय मतदारसंघातील जागांच्या संख्येमध्ये थोडा बहुत फरक करण्याचे अधिकार देखील सरकारकडेच होते. त्यानंतर पुढे आता आपण बघूयात पुणे करार. गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित वर्गासाठी विभक्त मतदारसंघाची मागणी केलेली होती आणि तिला भारत मंत्री सर सॅम्युअल होअर यांनी देखील पाठिंबा दर्शविला होता. त्याच वेळी गांधीजींनी भारत मंत्र्यांना इशारा दिला की दलित वर्गाच्या विभक्त मतदारसंघांना ब्रिटिश सरकारने संमती दर्शविली तर आपण त्याचा प्रामाणिकपणाने प्रतिकार करू. हिंदू मुस्लिम यांच्या जातीय तेढीप्रमाणेच स्पृश्य आणि अस्पृश्य यांची यात देखील जातीय तेढ निर्माण झाल्यास साम्राज्य सरकारच्या दृष्टीने तो हिताचीच ठरणार होती. ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडॉनल्ड यांनी जाहीर केलेल्या त्यांच्या जातीय निवाड्यामध्ये दलित वर्गासाठी विभक्त प्रतिनिधित्व मंजूर केलेलं होतं. हा निवाडा प्रसिद्ध होताच गांधीजींनी ब्रिटिश पंतप्रधानांना पत्र लिहून याबाबतचा त्यांचा विरोध दर्शविलेला होता. स्पृश्य आणि अस्पृश्य यांच्या संबंधीचा प्रश्न धार्मिक स्वरूपाचा आहे, त्यामुळे हस्तक्षेप करणं अयोग्य ठरेल. नव्या घटनेमध्ये दलित वर्गाला विभक्त प्रतिनिधित्व देण्यात आलं तर संपूर्ण हिंदुस्थानाची परिस्थितीच बिघडून जाईल. गांधीजींच्या इशाऱ्याकडे ब्रिटिश पंतप्रधानांचे मुळीच लक्ष त्यांनी दिलं नाही. शेवटचा उपाय म्हणून गांधीजींनी प्राणांतिक उपोषण केलं. गांधीजींचं शरीर सामर्थ्य उपवासामुळे दिवसेंदिवस कमी होत होतं. परिस्थिती देशावरील प्राण संकटाची होती. म्हणूनच बघा, हिंदी नेत्यांनी ती बदलण्याचा तातडीने प्रयत्न सुरू केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी वाटाघाटी केल्या. त्यावेळी गांधीजी पुण्यामध्ये होते. तेथेच वाटाघाटी झाल्या आणि शेवट त्यातून
25 सप्टेंबर 1932 रोजी पुणे करार झाला. या कराराला ब्रिटिश सरकारने देखील मान्यता दिली. तर या पुणे करारातील नेमक्या अटी कोणत्या आहेत, तर त्या अटी आपण बघूयात. पहिली आहे बघा, दलित वर्गासाठी सर्वसाधारण मतदारसंघातून प्रांतिक कायदे मंडळात जागा राखीव ठेवल्या जाते. दुसरी म्हणजे सर्व जागांची निवड जी आहे ती संयुक्त मतदान पद्धतीने होईल आणि त्यांच्यासाठी पुढील प्रमाणची पद्धत स्वीकारली जाईल. तर ती कोणती बघा, एखाद्या मतदारसंघातील नोंदविलेल्या दलित वर्गीय मतदारसंघाचा एक मतदारसंघ मानला जाईल आणि त्यातून एका राखीव जागेसाठी 4 दलित वर्गीय उमेदवारांची निवड ही केली जाईल. निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांमध्ये ज्यांना सर्वात जास्त मते मिळतील असे पहिले 4 उमेदवार सर्वसाधारण मतदारसंघातून पुन्हा निवडले जातील व त्यातील सर्वात अधिक मते मिळतील तो उमेदवार प्रतिनिधी म्हणून मानला जाईल. मध्यवर्ती कायदे मंडळातील दलित वर्गीय प्रतिनिधींची निवड देखील त्याप्रमाणेच होईल. प्रथम दलित वर्गीय मतदारांकडून एका जागेसाठी त्याच वर्गातील 4 उमेदवारांची निवड करून नंतर संयुक्त मतदार पद्धतीने त्यापैकी एक उमेदवार निवडला जाईल. मध्यवर्ती मंडळांसाठी सर्वसाधारणपणे जागांपैकी दलित वर्गासाठी 12% जागा या देण्यात आलेल्या होत्या. केवळ दलित वर्गीय असल्यामुळे कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला एखादी व्यक्ती ही अपात्र ठरता कामा नये. तसंच सरकारी नोकऱ्यात देखील दलित वर्गीय उमेदवारांना योग्य प्रमाणामध्ये जागा देण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यानंतरची अट होती बघा, दलित वर्गाच्या शिक्षणासाठी प्रत्येक प्रांताने शैक्षणिक देणग्या पुरेशा प्रमाणात काढून ठेवल्या पाहिजेत. या वर्गाची शैक्षणिक प्रगती घडवून आणण्यासाठी प्रांतिक आणि मध्यवर्ती सरकार यांनी सर्वोपरी प्रयत्न देखील केले पाहिजेत. त्यानंतर पुढे आता आपण मुस्लिम लीगची प्रतिक्रिया बघूयात. मुस्लिम लीगची प्रतिक्रिया. बघा, ब्रिटिश पंतप्रधानाने जाहीर केलेला जातीय निवाडा मुस्लिम लीगना अनुकूल असाच होता. त्यामुळे ऑल इंडिया मुस्लिम लीगनं नोव्हेंबर 1933 मध्ये एक ठराव करून त्या निवाड्याला मान्यता दिली. ठरावात म्हटलेलं होतं की हिंदू आणि मुसलमान यांच्यातील प्रश्न सोडविण्याबाबत या दोन्ही जमातींचं एकमत होऊ शकलं नाही. त्यामुळे ब्रिटिश सरकारला निर्णय घेणं भाग पडलं. एका ठरावात लीगने मंत्रिमंडळे, मंत्री, वेगवेगळ्या सरकारी समित्या इत्यादींवर मुसलमानांना भरपूर प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. जातीय निवाडा काँग्रेसने अमान्य केला आणि फेटाळून लावला. राष्ट्रीय ऐक्याच्या दृष्टीने हा निवाडा अत्यंत असमाधानकारक आहे. ब्रिटिश पंतप्रधानाने जाहीर केलेला जातीय निवाडा म्हणजे हिंदुस्थानच्या घटनेच्या इतिहासातील एक अत्यंत विषारी भाग समजला जातो. हिंदू मुसलमानांच्या प्रतिनिधित्वाचा प्रश्न सोडविण्यासाठी सुचविलेला हा उपाय या दोन्ही जमातींना अपायकारकच ठरला. शेवटी यातूनच फाळणीसारखी भयंकर योजना देखील अंमलात आली. जातीय निवाड्याने एक प्रकारे देशाच्या फाळणीचं बीजारोपणच करून ठेवलं. जातीय निवाड्यात हिंदूवर अन्याय करण्यात आला आणि काही प्रमाणात शिखांवर देखील अन्याय झाला. मुसलमानांना हव्या होत्या तशा सवलती मिळाल्या आणि युरोपियनांना अनेक पटीने फायदा मिळवून दिला. असं करण्यात या सर्व जमातीत विषमता व दुही निर्माण केली आणि एकमेकांविषयी असंतोषाची भावना वाढवली. ज्या प्रांतात मुसलमान अल्पसंख्य होते त्या प्रांतात कायदे मंडळ त्यांना त्यांच्या संख्येपेक्षा जास्त जागा देण्यात आल्या. ज्या प्रांतात हिंदू अल्पसंख्य होते तेथे मात्र वेटेजची सवलत ठेवलेली नव्हती. हिंदू समाजावर सर्वात मोठा आघात झाला बघा तो जातीय निवाड्यातील दलित वर्गीयांसाठी विभक्त मतदारसंघाच्या तरतुदीमुळे. जातीय निवाड्यात एकाच हिंदू धर्मातील स्पृश्य
आणि अस्पृश्य यांना देखील विभक्त मतदारसंघाच्या सहाय्यानं वेगळं ठेवण्याचा प्रयत्न केला गेला। जात, धर्म, पंथ, भाषा यांच्या तत्वावर प्रतिनिधित्व देण्याची प्रथा लोकशाहीच्या कल्पनेशी विसंगत होती। अशी प्रथा इतर एखाद्या देशात अंमलात आणल्याचं उदाहरण सापडत नाही। युरोपमधील कोणत्याही देशात प्रोटेस्टंट, कॅथलिक किंवा ज्यू असा पंथभेद किंवा धर्मभेद लक्षात घेऊन विभक्त मतदारसंघ निर्माण केलेले नव्हते। जातीय मतदारसंघामुळे निकोप नागरिकत्वाची वाढ होऊ शकली नाही। एका राष्ट्राचं नागरिकत्व आपल्याला लाभलेलं आहे अशा व्यापक भूमिकेवरून विचार करण्याऐवजी आपण विशिष्ट जातीचे किंवा धर्माचे आहोत असं सांगण्यात अभिमान वाटू लागला। त्यामुळे एकाच देशातील नागरिकांची मनोवृत्ती आपल्या जातीय आणि धार्मिक हित अनिहिताचा मर्यादित विचार करू लागली। ब्रिटिश राजवटीत भारतात राजकीय हक्कांबाबत समता प्रस्थापित करण्याऐवजी काही विशिष्ट जमातींना विशेष अधिकार मतदारसंघ व राखीव जागांमुळे देण्यात आले व काही जमातींवर अन्याय करण्यात आला ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही। त्यानंतर पुढे बघूयात आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसहभाग। स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोक सहभाग। बघा, भारतात 80% जनता खेड्यापाड्यातून राहत असल्यामुळे सत्ता ही त्यांच्या हाती दिली गेली पाहिजे, अन्यथा लोकशाही ही पोकळ वल्गनाच ठरेल। अगदी प्राचीन काळात देखील भारतात ग्राम स्वराज्य अस्तित्वात होतं। पंच परमेश्वर ही संकल्पना त्याच काळातली। महात्मा गांधीजींचं स्वप्न देखील ग्राम स्वराज्य स्थापण्याचंच होतं। भारतीय संविधानातील 4थ्या परिच्छेदामध्ये जी मार्गदर्शक तत्व देण्यात आलेली आहेत त्यावर गांधी तत्वांचा स्पष्ट प्रभाव दिसतो। किंबहुना ही तत्व गांधी तत्व म्हणून ओळखली जातात। स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सर्वप्रथम मध्य प्रांतात तत्कालीन मुख्यमंत्री डी.पी. मिश्र यांनी डॉक्टर महावीर प्रसाद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि या समितीला जी जबाबदारी सोपवली होती ती अशी की जनतेचा प्रशासनात सहभाग मिळविण्यासाठी शासन व्यवस्थेत कशा प्रकारचे बदल किंवा सुधारणा करता येतील। एम.पी. शर्मा समितीने जनपद सभा अस्तित्वात आणावी अशी शिफारस केली। 1951 मध्ये या शिफारशींची अंमलबजावणी देखील मध्य प्रांतामध्ये करण्यात आली। अर्थात तेथूनच स्वातंत्र्य प्राप्तीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास होत गेला। त्यानंतर पुढे आता आपण स्वातंत्र्यपूर्वकालीन स्थानिक शासन संस्था बघूयात। स्वातंत्र्यपूर्वकालीन स्थानिक शासन संस्था। बघा, 1842 साली औद्योगिकीकरणातून नगरे वाढली। नगरांची देखभाल करण्यासाठी जिल्हा बोर्डाची स्थापना झाली। वास्तविक पाहता 1882 साली लॉर्ड रिपन या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीमध्ये कायदा करून भारतात स्थानिक स्वराज्य संस्थाची मुहूर्तमेढ रोवली। काही अभ्यासक आणि इतिहासाचे जाणकार असा देखील आक्षेप घेतात की स्वातंत्र्य चळवळीवरून लोकांचं लक्ष वळविण्यासाठी इंग्रजांच्या कूटनीतीचा तो आविष्कार होता। 1882 च्या कायद्यानुसार भारतात प्रथमच नगरपालिका अस्तित्वात आल्या। लोकांना मतदानाचा अधिकार मिळाला। या अर्थाने प्रथमच सर्वसामान्यांच्या राजकीय सहभागाचे मार्ग प्रशस्त झाले। स्थानिक संस्थांचा 1882 च्या लॉर्ड रिपनच्या कायद्यामध्ये अभिप्रेत असलेला उद्देश बघा काय होता। त्यामध्ये होतं की लोकांचे राजकीय शिक्षण घडवून आणणे, दुसरं म्हणजे शासन चालविण्याचा लोकांना अनुभव यावा आणि यातूनच वरच्या स्तरावरील कार्य करण्यास
लोकांना सक्षम बनावं. तिसरा आहे बघा, पक्षीय दृष्टिकोन बाजूला ठेवून पक्षातीत दृष्टिकोनातून शहरांचा आणि ग्रामीण भागाचा विकास घडवून आणावा. 1909 मध्ये रॉयल कमिशनची देखील स्थापना करण्यात आली. या कमिशनच्या स्थापनेमागचा उद्देश ग्रामोन्नती असा होता. त्यासाठी पंचायती स्थापन कराव्यात अशी शिफारस रॉयल कमिशनने केलेली होती. 1919 मध्ये मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड ऍक्ट मध्ये देखील बघा ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासाचा हा महत्वाचा टप्पा मानावा लागेल. 1920 साली मुंबई, मद्रास संयुक्त प्रांत म्हणजेच आत्ताच्या उत्तर प्रदेशात ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आली. 1926 साली बिहार, ओरिसा, आसाम येथे देखील ग्रामपंचायतीची स्थापना झाली. त्यानंतर पुढे आता आपण स्वातंत्र्योत्तर स्थानिक स्वराज्य संस्था बघूया. स्वातंत्र्योत्तर स्थानिक स्वराज्य संस्था. बघा 1952 साली केंद्र शासनाने काही राज्यांमध्ये गट विकास योजनेची सुरुवात केली. या गट विकास योजनेच्या अंतर्गत साधारणतः 70 ते 100 गावे मिळून एक गट करण्यात आला आणि अशा गटांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी 3 वर्षाच्या कालावधीसाठी एक रकमी वित्तीय व्यवस्था करण्यात आली. ही सर्व वित्तीय व्यवस्था आणि तिच्या संबंधीचे अधिकार गट विकास अधिकाऱ्यांच्या हाती सोपविण्यात आले. ही योजना 1952 पासून 1957 पर्यंत राबविण्यात आली, परंतु तिचा फायदा लोकांपर्यंत पोहोचला नाही. लोकसभा या कल्पनेलाच तडा गेला. म्हणून केंद्र सरकारने बलवंतराय मेहता समिती नेमून याचा संपूर्ण आढावा घेण्याचं सांगितलं. बघा या समितीच्या असं लक्षात आलं की गट विकास योजना अधिकाऱ्यांमार्फत चालविल्या जात होत्या. जनतेचा प्रत्यक्ष जो सहभाग होता तो सहभाग कोठेच नव्हता. म्हणून या योजना लोकांवरती झाल्या नाहीत. म्हणून बघा या समितीने लोक सहभाग वाढविण्यासाठी त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीची शिफारस केली होती आणि या समितीच्या शिफारसीनुसार राजस्थान आणि आंध्रमध्ये 1959 साली पहिल्यांदाच पंचायत राज्याची स्थापना केली. या समितीच्या शिफारसीनुसार जे 3 स्तर स्वीकारण्यात आले त्यात बघा ग्राम, पंचायत आणि जिल्हा अशी रचना होती. पंचायत समिती हा विकासाचा केंद्रबिंदू ठरविण्यात आला. महाराष्ट्रात 1961 साली वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत राज्याची स्थापना करण्यासाठी समिती नेमण्यात आली. बलवंतराय समितीच्या शिफारसीनुसार सन 1962 मध्ये महाराष्ट्रात देखील पंचायत राज्याची स्थापना करण्यात आली, परंतु पंचायत राज समिती ऐवजी जिल्हा व विकासाचा महत्वाचा घटक मानण्यात आला होता. 1973 साली तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रातील पंचायत राज पद्धतीच्या कामकाजाविषयी तीव्र नापसंती व्यक्त केलेली होती आणि या संस्था अशाच कार्यरत असतील तर त्या गुंडाळलेल्या बऱ्या अशी स्पष्ट शब्दामध्ये ताकीद दिली. सन 1974 मध्ये केंद्र शासनाने पंचायत राज पुनर्विलोपनासाठी अशोक मेहता यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. या समितीने मंडल प्रशासन पद्धतीची शिफारस करून शिक्षण, महसूल, पोलीस, कृषी हे सर्व मंडल प्रशासनाकडे सुपूर्द करावेत असं सुचवलं आणि त्यानुसार पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि आंध्र या राज्यात मंडल प्रशासन पद्धती कार्यरत आहे. सन 2000 पासून मध्य प्रदेशामध्ये जिल्हा सचिवालय सुरुवात करण्यात आलेले आहे. यामागचा उद्देश असा की नागरिकांना वारंवार राजधानीच्या ठिकाणी जावे लागण्यापेक्षा जिल्ह्यातच त्यांचे प्रश्न सोडवावेत. त्यानंतर आपण आता लोक सहभाग हा कितपत आहे तर ते बघूयात. लोक सहभाग बघा स्वातंत्र्य प्राप्तीनंतर
या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न पंडित जवाहरलाल नेहरूंनी केला. त्यावेळी अनेकांनी अशी टीका केली की भारतीय ग्रामीण जनतेला सत्तेचा वापर करण्याची सवयच नाही, त्यामुळे ते चुका करतील. बघा, नेहरूंनी त्यावेळी ठामपणे म्हटलं होतं की अधिकार आपल्याला हस्तांतरित करावेच लागतील. कदाचित अधिकारांचा वापर करताना ते चुका देखील करतील. त्या चुकातूनच ते शिकतील आणि यातूनच लोकशाही प्रगल्भ होत जाईल. या ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व काळातील एक उदाहरण द्यावंसं वाटतं. तर बघा, जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल अनुक्रमे अलाहाबाद व अहमदाबाद नगरपालिकांचे अध्यक्ष होते. ब्रिटिश शासनकर्त्यांना अशी धास्ती देखील वाटत होती की अनुभवाअभावी पुरेसा महसूल वसूल करणे त्यांना शक्य होणार नाही. पण प्रत्यक्षात मात्र नेहरू व पटेलांनी पूर्वीपेक्षा जास्त महसूल गोळा करून दाखवला. जयप्रकाश नारायण यांनी देखील पंचायत राज म्हणजे लोकशाही जनतेच्या दाराशी असं म्हटलं होतं. गावातील ग्रामसभेला आपण संसदेची छोटी प्रकृतीच संबोधू शकतो. स्थानिक पातळीवरील समस्या स्थानिक पातळीवरील लोकांकडूनच सोडविल्या जाव्यात या उद्देशाने ग्रामसभा व ग्रामपंचायत महत्वाची भूमिका बजावित आहे. आणि यातूनच नागरिकांच्या मनात असा विश्वास देखील निर्माण होतो की ही प्रक्रिया चालविण्यात आपला देखील हातभार लागतो आहे. महाराष्ट्रात तरी जिल्हा परिषद विकासाचा घटक मानल्यामुळे जिल्ह्यातील सर्व सामाजिक आणि विकास विषयक प्रश्न सोडवण्याची जबाबदारी या संस्थेवरच आहे. आणि याच अनुषंगाने लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्था ही मोलाची भूमिका पार पाडत आहे. तर बघा, अशा प्रकारे आज आपण राजकीय विचार आणि धार्मिक सामाजिक सुधारणावाद या घटकाविषयी थोडक्यात माहिती घेतलेली आहे. धन्यवाद.